तिला उठवून बसवावं, तिला जवळ घ्यावं, हृदयाशी लावावं, ठसा ठसा रडावं. बाप रडत नाही. तिला उठवून बसवावं. किती वाजता? 2-3 वाजता. तिला जवळ घ्यावं, हृदयाशी लावावं, ठसा ठसा रडावं. बापाचं अंतःकरण त्यावेळेस काय म्हणत असेल? बाप रडत नाही असा विचार करू नका, असा विचार करू नका. जेवढा बाप रडतो ना माय बाप, जेवढा बाप रडतो ना पोरीसाठी, तेवढं कोणीच रडत नाही या जगात, कोणीच रडत नाही. पण पुन्हा बाप विचार करते, नको नको, आजचा दिवस माझ्या काळजाचा तुकडा शांतपणे झोपलेला आहे आणि 2 वाजता हात फिरवून आणि मुकाट्याला झोपू द्यावा, कारण तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, परक्याच्या घरी जाणार आहे. तिला काळजी असते बापाला, बापाच्या अंतःकरणात अंतःकरण भरून येते, पण असं म्हणत नाही, उठवत नाही. आजचा दिवस माझ्या लाडाची झोपली आहे, आजचा दिवस सुंदर झोपू दे, मनानं झोपू दे, आणि उद्या सकाळी माझी पोरगी सासरला जाईल ना, त्यावेळी तिला झोपू देणार कोणी नसेल, माझा बाप कोणी नसेल. डोळ्यावरून हात फिरवतो बाप पोरीच्या, आणि पोरीच्या अंगावरती शाल टाकतो, टपा टपा आलेल्या डोळ्याचं पाणी तसाच आवडतो. सकाळ झाली, बाप सकाळ सगळ्यांच्या पाया पडतो, आणि पोरगी त्यावेळेस मेकअप मध्ये व्यस्त असते, तिचा मेकअप चाललेला असतो, माय कामात व्यस्त असते. कल्पना करा, सगळा मंडप त्यांच भरलेला आहे, नवरी नवरदेव मंडपात येऊन सगळे येऊन राहिलेले आहे. तिकडून स्वयंपाक करून कोणीतरी आवाज देतो, काका अरे चल या, तुझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे, एकुलती एक मुलीचं लग्न आहे. स्वयंपाक घरामध्ये आलेला बाप पळत येतो, असा लांब थांबतो बाप, ते खूप लांब थांबतो, पोरीच्या जवळ जात नाही, जवळ नाहीये, आणि अक्षता टाकतो का? तर अक्षता टाकत असताना बाप प्रत्येक डोळ्याच्या टेपाटेपातून मुलीची एक एक आठवण उभी राहते. ताई, आजपर्यंत तू कधी मला 1 रुपयाचा त्रास दिला नाही ग, कधी मला म्हणलं नाही एवढ्या महागाचा ड्रेस घे म्हणून, मनाला कधी ड्रेस मागितला नाही, आजपर्यंत कधी हक्क गाजवला नाही. पण माझी आज लाडाची लेक, माझ्या लाडाची लेकरू आजपर्यंत त्याच्या घरी जात आहे. अक्षता टाकत असतो बाप, अक्षता टाकत असताना सहन होत नाही. मंडपाच्या पाठीमागे जाऊन रडणारा जर कोण असेल, एक मुलीचा बाप बघायचं जर असेल तर कधीतरी पोरीचा बाप बघा, तोंडात रुमाल टाकून गोळा टाकतो आणि मंडपाच्या पाठीमागे जाऊन ठसा ठसा रडणारा जर कोण असेल, तर मुलीचा बाप या जगात त्याला बाप म्हणता. माय बाप, लग्न लागलं, बापाच्या मनात शब्द तरंगत होता, तरंगत होता. एका कुंकवाच्या पायी महिना उडून जाईल, बाप एकटा राहील. सगळे नातेवाईक जेवायला बसले, कन्यादान करण्याची वेळ आली, बाप पोरीकडून नाही बसत, बाप जयवायाकडून बसतो. विनंती करते बाप, मायला आणि बापाला, मुलीच्या माय बापाला कधी त्रास देऊ नका रे, मुलीच्या मायला बापाला तो त्रास दिला ना, जगाचा बाप तिला माफ करणार नाही. सगळ्यात मोठं धन तुला दिलंय, आणि त्या धनाचं नाव जर काय असेल ते स्त्री धन आहे. बाप जवळकडून बसतो, तो 5 लाखाचे भाडे घेतो, 4 लाखाचं सोनं करतो. जो बाप 2 लाखाचा मंडप देतो, जो बाप 5 लाखाचा अन्नदान करतो, तो बाप स्वतःच्या गळ्यातल्या शिऱ्यानं पाय पुसतो, शिऱ्यानं, आणि जावयाचे पाय पुसत असताना जावई बापाला अंतःकरणातून एक विनंती करते, अंतःकरणातून
अंतःकरणातून विचार करा. साधारण दुसऱ्यानं गाडीची चाबी जर मागली, मला जायचं आहे कुर्ल्या किंवा चिखलवर्त्याला, साधारण गाडीची चाबी जर मागली तर मागं पुढे करतो दादा आपण द्यायला, मागं पुढे करतो. ते आकाचं लहानपणापासून तर बयान मोठी होईपर्यंत, मोठी गेल्याच्या नंतर दुसऱ्याची हवाली करताना त्याचं अंतःकरण काय म्हणत असेल, काय म्हणत असेल. हे कुणाला कळतं सांगू का? ज्याच्या घरात पोरगी आहेत ना, ते कोट्यावधी रुपयेवाला बाप जर असला तरी डोळ्यात पाणी येतं का? आज मुलगी जाणार आहे ना, कन्यादान होते, आता सगळे नातेवाईक थोडे थोडे रडतात, पण मायबाप जास्त रडतात. कोण? गाडीपर्यंत बाप आला, सगळे नातेवाईक गाडीपर्यंत आले. स्वतःचे भावजे ते पाय होते, माय जवळ उभी माय जवळ उभी राहिलेली असते. मला सांभाळ बरं, कुटुंबाला कधी या घरी जन्माला आली कळलं नाही ग. लहान होती बाळ, कधी 5 वर्षाचा झाली, कधी 7 वर्षाचा झाली, कधी मोठी झाली कळालं नाही. तुझं लग्न झालं बाळा ते कळालं नाही. पण राजा, ज्या घरात आज जाते ना, एक विनंती आहे बाळा माझी, एक विनंती आहे माय, माझी एक विनंती आहे. मायबापाचं नाव कमवून घे. याला मायबाप म्हणतात. रस्ता काढत काढत स्वतःचा भाऊ येतो, ताईचा कमराला मिठी मारतो का? कारण नातं बहिणीची, माया भावाची, दूध साखरेची गोडी अभीत भाऊराया, किती पाहणी तुझी वाट आहे. रस्ता काढत काढत त्या बहिणीचा भाऊ येतो, ताई आजपर्यंत मी तुला तुझ्याशी भांडलो ग, ताई नको ना जाऊ. बहीण म्हणते, दादा मला जावंच लागतं रे, माझ्या बापाने 10 लाख रुपये खर्च केलं, कुणासाठी केलं? जावं लागते दादा. ताई तू गेल्यावर मला करमणार नाही. ती ताई सांगते भावाला, भाऊ दादा मी ज्या वेळेला माहेरला येईल ना, त्यावेळेस मला साडी नको देऊ रे, चोळी नको देऊ. साडी नाही घेतली तरी चालेल, चोळी नाही घेतली तरी चालेल, पण दादा मला नाही बांगडी भरली तरी चालेल, पण एक बहीण तुला विनंती करते, जोपर्यंत आपला मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी देऊ नको. हीच माझी विनंती आहे. याला तर खरी पोरगी म्हणतात. भावाच्या सांगना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला, भावाला बहीण भावाची भेट होती. भावाच्या कमरेला पडलेलं मिठी मारलेली कशी बशी सोडते, मायला बोलते, आता गाडीत बसायची वेळ येते. आणि गाडीत बसत असताना पोरगी काय प्रसंग आहे पहा. गाडीमध्ये बसायचं आहे पोरीला, सगळे नातेवाईक जवळ आहे, पण त्यावेळेस मात्र पोरगी स्वतःच्या मायला विचारते, मा सगळे भेटले ग मला, सगळे भेटले, मामा भेटला, काका भेटला, भाऊ भेटला, ताई भेटली, आई सगळे भेटले मला,
पण ज्याने या विश्वात मला उभं केलं तो बाप मला भेटला नाही काही, भेटला नाही अखेरच्या क्षणाला. कल्पना करत आहे तो बाप मंडपाचाच असतो पण समोर नसतो. पोरीच्या एवढ्या कोट्यावधी रुपये खर्च करून पोरीचं लग्न केलंय. किती खर्च करून केला. एकदा खांबाला टेकून उभा असतो त्याच्या धाडस नसतो. कशाचं लेकीच्या समोर जाऊन धाडस नसतो. वाऱ्यासारखी पोरगी पळत येते. बापाच्या गळा टाकून रडते. बाप पोरीच्या डोळ्यावर हात फिरवते डोक्यावर. बाबा मी झाले. स्वतःची काळजी घ्या. रात्री अपराधी तुम्ही वावरातून येता शेतात जाता कामावर लवकर यायचा. बाबा मी जाते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आईला कधी बोलू नका. गुन्हा गोविंद नाही. बरोबर तब्येतीची गोळी जे आहे ते टायमावर घेत जा. किती त्रास झाला तरी लेकीला फोन मारायचा विसरू नका. बाबा तू बाप स्वतःच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हवाली करतो. त्यावेळेस पोरीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतःच्या पोरीला म्हणतो बाळा की राजा हाडाचं काळीच केलं रे, रक्ताचं पाणी केलं, तुझ्यासाठी लहानाचं मोठं केलं, पण मरेपर्यंत तुला कशाचीच कमी पडू दिली नाही. आणि स्वतःच्या पोरीला म्हणतो बाळा राजा तुला कशाची काळजी कमी नाही पडू दिली रे. या जगाचा त्याला पोरीचा बाप म्हणतात. आणि निघाले आणि जात असताना पोरगी गाडीमध्ये येते. गाडीपर्यंत येते. बाप पोरीच्या गालावरून हात फिरवतो बाळा जा. आणि जात असताना आनंदी राहा, सुखी राहा. ज्या घरात तू जन्म घेतला ना त्या घरात तुला जन्मभर राहता येणार नाही. जे ती तुला लग्न थाटामाटात करून तुला पाठवते ते घर आजपासून तुझं आहे. कितीही मोठी झाली तरी पोरगी घरात ठेवता येत नाही. आई तिला वाटीला व्हावं लागतं. त्यावेळेस म्हणतात माझ्या घराचं गोळ झालं मन आनंदानं आलं जशी अमृताची दार माझ्या सोन्याचा संसार माझ्या सोन्याचा माझ्या घरात मोकळ झालं. वाटी लावलं. ती पोरगी घरात ठेवता येत नाही. जन्माला आल्याच्या नंतर तिला वाटी लावावं लागते. किती जरी माया लावली असेल तरी
वाटी लावावं लागते का? तुझी मला न माझी तुला ओढ लागली संगतीची तुझी मला